तुमचं आजच्या सेशनमध्ये सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत. आम्ही आयडियल इन्व्हेस्टमेंट्स तर्फे आयडियल पाठशाला हा उपक्रम गेली 1-2 महिने अंदाजे राबवत आहोत. ज्यामध्ये एव्हरी सॅटरडे आम्ही फायनान्स रिलेटेड एखाद्या टॉपिकवरती बोलायचा, एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो, ज्या भाषेत किंवा ज्या प्रकारे तुम्हाला कळतं किंवा तुम्हाला ते आपलंसं वाटू शकतं. हा आमचा प्रयत्न आहे. अशी काही सेशन्स 7-8 सेशन्स आत्तापर्यंत झाली. कोणी काही मिस केलं असेल किंवा पुढे जाताना मागचं विसरायला नको म्हणून आजचं सेशन आम्ही रिव्हिजन म्हणून ठेवलेलं आहे. जिथे थोडक्यात आमची सगळी टीम मिळून तुम्हाला आम्ही तेच कन्सेप्ट रिपीट करणार आहोत खूप शॉर्टमध्ये आणि त्यानंतर आम्ही काही क्वेशन्सही तुम्हाला अगदी सोपे प्रत्येक टॉपिक नंतर विचारणार आहोत. तुम्हाला आवडणार असेल तर तुम्ही त्यात पार्टिसिपेटही करू शकता. मी माझा स्क्रीन शेअर करतेय. अ, एकच मिनिट. सो आय होप तुम्हाला माझा स्क्रीन दिसत असेल. जसं मी आत्ताच आयडियल पाठशालाबद्दल थोडंसं ब्रीफ केलं. अ, थोडीशी माहिती आमच्या करंट असेट्स अंडर मॅनेजमेंट, आमच्या क्लायंट बेसबद्दल. मी जसा दरवेळेला तुम्हाला सांगते तो आमचा क्लायंट बेस नाहीये. तीही आमची एक फॅमिली आहे. काही डूज एंड डोंट्स जे कोणी जर पहिल्यांदा अटेंड करत असेल त्यांच्यासाठी. आपण हे सेशन ऑनलाईन घेतोय. त्यामुळे तुम्ही जर रिनेम करू शकलात, तर तुमचं फुल नेम किंवा फर्स्ट नेम तरी तुम्ही रिनेम करा. आम्हाला कळेल की कोण अटेंड करताय. कुणाला जर नंतर मटेरियल शेअर करायचं असेल, तर आम्हाला हेल्प होते. तुमचे व्हिडिओज ऑन ठेवलेत तर एक इंटरॅक्टिव्ह सेशन होऊ शकेल. जर पॉसिबल असेल तर व्हिडिओज ऑन ठेवा, पण तुम्ही ऑडिओ मात्र म्यूट ठेवा, ज्यामुळे दुसऱ्यांना डिस्टर्ब नाही होणार. तुम्ही तुमचे क्वेशन्स आम्हाला चॅट बॉक्समध्ये विचारू शकता. आजच्या सेशनसाठी पण परत वर्कशीटची गरज नाहीये. कधी असेल तर ते आम्ही शेअर नक्की करू. नोट्स घेण्यासाठी काहीतरी हँडी नक्की ठेवा किंवा तुम्ही मोबाईलमध्ये स्क्रीनशॉट्स काढू शकता. आजच्या सेशनमध्ये तुम्ही शेवटपर्यंत अटेंड करा. शेवटी खूप छान इंटरेस्टिंग क्वेशन्स मला अ, मिळाले आणि ते आम्ही इन्क्लूड करायचा प्रयत्न केलेला आहे. सो आणि तुम्ही पार्टिसिपेट करा. इनफॅक्ट सगळ्याच पॉइंटर्स आज आत्तापर्यंतच्या सगळ्या सेशन्सचा काय म्हणू त्याला आपण सार याच्यात असल्यामुळे खूप स्कोप आहे तुम्हाला. तुम्ही स्क्रीनशॉट्स घेऊ शकता, ते पॉइंट्स सेव्ह करू शकता. फ्युचरमध्ये तुम्ही त्याचा स्वतःच्या फायनान्शियल प्लॅनिंगसाठी उपयोगही करू शकता. चला तर मग आजच्या सेशनला सुरुवात करूया. जसं मी मगाशी म्हटलं, हे काही टॉपिक्स होते जे आम्ही आत्तापर्यंत कव्हर केले. एक 45 मिनिट्समध्ये आपण एक रन थ्रू करून या सगळ्याला टच करून पुढे जाण्याचा प्रयत्न करूया आणि प्रत्येकाबद्दल थोडं-थोडं जाणून घेऊया, एक रिव्हिजन झाली पाहिजे. आता मी म्युच्युअल फंड म्हटलं आणि फायनान्शियल प्लॅनिंग म्हटलं किंवा इन्व्हेस्टमेंट म्हटलं, की सगळ्यांच्या डोक्यात काय येतं पहिलं, तर ते म्हणजे एस-आय-पी. अगदी यंगस्टर्स असू देत, जरा अटेंड करा. अगदी यंगस्टर असू देत, एजेड असू देत, हा प्रॉडक्ट जास्ती यंगस्टरसाठी असतो. सगळ्यांना पहिली सॅलरी मिळाली किंवा पैसे साठले, की एस-आय-पी करायचा उत्साह हा कायम असतो. सो जाणून घेऊया थोडंसं एस-आय-पीबद्दल जे आपण आधी बोललोय ऑलरेडी आणि मी किरणला रिक्वेस्ट करते. किरण हे रोज काम एस-आय-पी रिलेटेड दिवसभर करत असतो. तुम्ही सगळेजण त्याला ओळखता किरणला आणि मी किरणला रिक्वेस्ट करते, की त्याने अनम्यूट करून आज एस-आय-पीबद्दल आम्हाला थोडंसं ब्रीफ करावं. हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी आता एस-आय-पी बद्दल थोडक्यात तुम्हाला काही डिटेल्स सांगणार आहे. एस-आय-पी हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. तर काही बेनिफिट्स आहेत एस-आय-पीचे, ते मी तुम्हाला आता इथे सांगतो. स्टार्ट स्मॉल, इन्व्हेस्ट रेग्युलरली. एस-आय-पी चालू करण्यासाठी आपल्याला अगदी मोठ्या अमाऊंटची गरज नाहीये. एस-आय-पी तुम्ही अगदी छोट्या अमाऊंटने पण चालू करू शकता, म्हणजे अगदी 500 रुपयापासून. एस-आय-पी चालू केल्यावर तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती रेग्युलरली होत राहते. सेकंड पॉइंट आहे बिल्ड्स हॅबिट ऑफ सेव्हिंग्स. आपण जेव्हा एस-आय-पी चालू करतो तेव्हा आपल्याला बचतीची सवय लागते. हे मी एक्सप्लेन करण्यासाठी तुम्हाला एका साधूची गोष्ट सांगणार आहे.
एक साधू असतात. एकदा ते भिक्षा मागायला जातात. ते ज्या घराजवळ भिक्षा मागायला जातात तिथून एक मुलगा बाहेर येतो. ते साधू त्या मुलाला म्हणतात, बाळा मला भिक्षा दे. तर तो मुलगा त्यांना सांगतो की माझ्याजवळ भिक्षा देण्यासाठी काहीच नाहीये आणि घरी निघून जातो. तर ते साधू थोड्या वेळाने परत मुलाला बोलतात, बाळा बाहेर ये, मला भिक्षा दे. तर तो मुलगा रागाने बाहेर येतो आणि त्या साधूंना म्हणतो की मी तुम्हाला सांगितलं ना की माझ्याकडे काहीच नाहीये तुम्हाला देण्यासाठी. तर साधू म्हणतात, बाळा इथे इथे गार्डन मध्ये थोडी माती असेल, ती मुठभर माती मला भिक्षेमध्ये दे. तर तो मुलगा त्यांना परत विचारतो की तुम्हाला भिक्षेमध्ये माती चालेल का? तर ते साधू म्हणतात हो चालेल. तर तो मुलगा मुठभर माती आणतो आणि त्यांच्या झोलीमध्ये टाकतो. ते माती साधू घेऊन आश्रमामध्ये जातात. तर आश्रमामध्ये गेल्यावरती त्यांचे शिष्य त्यांना विचारतात की तुम्ही हे भिक्षेमध्ये माती कशासाठी आणली आहे? तर ते साधू सांगतात की त्या मुलाला देण्याची सवय लागावी म्हणून मी माती आणली आहे. तर त्यानंतर आता त्याने माती दिली आहे, तो थोड्या दिवसांनी मला अन्न अन्न धान्य जे काही असेल ते देईल. सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की आपण SIP चालू केली तर आपल्याला सेव्हिंगची सवय लागते. थर्ड पॉइंट आहे बेनिफिट्स ऑफ कंपाऊंडिंग. आता मी तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारतोय की कंपाऊंडिंगचा बेनिफिट मिळण्यासाठी किती वर्ष लागत असतील? कोणी सांगू शकतं का? तुम्हाला जर आन्सर करायचं असेल तर अनम्यूट करूनही किती साधारण नंबर ऑफ इयर्स नंतर ऍक्च्युअल कंपाऊंडिंग स्टार्ट होतं हे जर कोणाला माहिती असेल किंवा शेअर करायचं असेल तर प्लीज मला अनम्यूट करून उत्तर दिलं तरी चालेल. साधारण 3 वर्ष लागत असतील. अक्षता थँक्स. आपण अजून पण लोकांचं कोणाला रिस्पॉन्ड करायचं तर बघूया, नाही तर मग किरण उत्तर सांगेल. अक्षता म्यूट करतेस. थँक्यू. कोणाला बोलायचंय कंपाऊंडिंग इंटरेस्ट कधी? ठीक आहे. किरण तू उत्तर सांगितलंस तरी चालेल. हा. तर सॉरी. साधारण 7 वर्ष लागतात कंपाऊंडिंगचा बेनिफिट मिळण्यासाठी. एकदा 7 वर्ष झाली इन्व्हेस्टमेंटला की आपली जी इन्व्हेस्टमेंट असते त्याच्यामध्ये चांगली ग्रोथ होते. फोर्थ पॉइंट आहे रुपी कॉस्ट ऍव्हरेजिंग. रुपी कॉस्ट ऍव्हरेजिंग म्हणजे आपण जेव्हा SIP चालू करतो तेव्हा आपल्याला डाऊन मार्केटमध्ये जास्त युनिट्स मिळतात आणि जेव्हा हेच मार्केट वरती जातं त्यावेळी आपण जे डाऊन मार्केटमध्ये युनिट्स परचेस केले आहेत ते आपल्याला आपल्या पोर्टफोलिओची व्हॅल्यू वाढवण्यासाठी मदत करतात. डिसिप्लिन इन्व्हेस्टमेंट अप्रोच. आपण जेव्हा SIP चालू करतो तेव्हा आपल्याला एक सेव्हिंगची सवय लागून जाते किंवा शिस्त लागून जाते. फ्लेक्झिबिलिटी. SIP मध्ये फ्लेक्झिबिलिटी ही असते की आपण SIP कधीही स्टॉप करू शकतो, पॉज करू शकतो किंवा जी SIP ची अमाऊंट आहे ती वाढवू शकतो, कमी करू शकतो. लॉंग टर्म वेल्थ क्रिएशन. SIP जेवढ्या लॉंग टर्म साठी आपण करणार तेवढी आपली वेल्थ जास्त क्रिएट होते. म्हणजे आपले काही गोल्स असतात ते पण पूर्ण होतात. आता एक 2 प्रश्न आहेत तुमच्यासाठी. SIP अलाउज यू टू. 4 ऑप्शन आहेत. ऑप्शन ए आहे स्टार्ट स्मॉल अँड इन्व्हेस्ट रेग्युलरली. ऑप्शन बी आहे इन्व्हेस्ट ओनली वन्स इन अ लाईफ टाइम. ऑप्शन सी आहे स्पेंड मोर दॅन यू सेव्ह. ऑप्शन डी आहे अवॉइड डिसिप्लाइन इन सेव्हिंग. तुम्ही अनम्यूट करून आन्सर सांगू शकता किंवा चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता. थँक्यू. आन्सर करेक्ट सांगितलेलं आहे. करेक्ट आन्सर इज स्टार्ट स्मॉल अँड इन्व्हेस्ट रेग्युलरली. नेक्स्ट क्वेश्चन. आता सेकंड क्वेश्चन आहे व्हॉट इज द बिगेस्ट बेनिफिट ऑफ कंपाऊंडिंग इन SIP. तर ऑप्शन ए आहे क्विक प्रॉफिट्स इन अ फ्यू डेज. ऑप्शन बी आहे युअर मनी ग्रोज फास्टर ओव्हर टाइम.
ऑप्शन सी आहे गॅरंटीड फिक्स रिटर्न. ऑप्शन डी आहे नो नीड टू इन्व्हेस्ट रेग्युलरली. प्राची मॅडमचा आन्सर आला आहे, सिद्धेश सरांचा आन्सर आला आहे चॅट बॉक्स मध्ये. ओके. Thank you so much for participating. Yes. Actually, guaranteed fixed income, guaranteed fixed return SIPत नसतात. जरी आम्ही म्हटलं लॉंग टर्म मध्ये SIP कंपाऊंडिंग होते, ते खूप जास्ती असतात. आफ्टर 7 इयर्स आत्ताच आपण किरणकडून ऐकलं. पण ते गॅरंटेड नसतात. हे मात्र आम्ही ॲग्री करतो. व्यवस्थित एखाद्या ॲडवायझर बरोबर तुम्ही बसून ते मॅनेज केले, तर ते वाढू शकतात आणि आम्ही कंटिन्यू ठेवण्यासाठी प्रयत्न करू शकतो. हेही तितकंच म्हणजे हेही तितकंच जाण्यासारखं आहे. सो तुमची जेवढा वेळ द्याल तेवढी ग्रोथ जास्ती होते. हा पॉइंट इथे इम्पॉर्टंट आहे. थँक यू सो मच किरण फॉर पार्टिसिपेटिंग अँड एक्सप्लेनिंग अस द बेनिफिट्स ऑफ SIP. आपण एक गोष्ट पण ऐकली आज किरणकडून. थँक्स. आपण SIPच्या सेशन नंतर अजून एक सेशन घेतलं होतं टॉपअप SIP बद्दल. मी केवरीला रिक्वेस्ट करते की तिने अनम्यूट करावं आणि तिने टॉपअप SIP बद्दल थोडंसं आपल्याला सगळ्यांना परत एकदा रिवाइज करावं आणि गाईड करावं. केवरी तुझ्याकडे पण एखादी गोष्ट असेल तर सांग ना सगळ्यांना. एक मिनिट मी म्यूट करते. एकच मिनिट सॉरी. येस. हॅलो एव्हरीवन. आत्ताच आपण SIPचे बेनिफिट्स बघितले, तर आपण टॉपअप SIP बद्दल आता जाणून घेऊया. सध्याचा मधला हा ट्रेंडिंग इन्व्हेस्टमेंट ऑप्शन आहे. खूप सारे इन्व्हेस्टर्स आता हे टॉपअप SIP साठी दे आर ऑप्टिंग फॉर इट. थोड्याच दिवसांपूर्वी मी आणि ऐश्वर्याताई आम्ही एकाचं फायनान्शियल प्लॅनिंग करत होतो. त्यांना एक डिझायर्ड गोल होतं, त्यांना ते अचीव्ह करायचं होतं. त्यासाठी रिक्वायर्ड SIP अमाऊंट करंट होती 15,000. पण काही कारणास्तव ते फक्त 10,000च सध्या इन्व्हेस्ट करू शकत होते. मग ह्यासाठी आपण दुसरं ऑप्शन त्यांना काय देऊ शकतो की त्यांचं डिझायर्ड गोल जे आहे ते अचीव्ह होऊ शकेल. तर त्यासाठी टॉपअप SIP हा बेस्ट ऑप्शन आहे की जेणेकरून आत्ता त्यांच्याकडे इन्कम नाही आहे, जेवढं त्यांना इन्व्हेस्ट करायची गरज आहे, पण पुढे जाऊन ते करू शकतात. मग आपण टॉपअप SIP साठी ऑप्ट करू शकतो. आता ह्याच एक्झाम्पलचा आपण बेस घेऊन हे बेनिफिट जाणून घेऊया की टॉपअप SIPचे बेनिफिट्स काय आहेत. तर फर्स्ट आपला ऑप्शन आहे हेल्प्स यू इन्क्रीज इन्व्हेस्टमेंट ॲज युअर इन्कम ग्रोज. आत्ताच आपण आपल्या एक्झाम्पलमध्ये बघितलं की पुढे जाऊन जसं त्यांचं इन्कम ग्रो होणार आहे तसं ते इन्व्हेस्टमेंट पण वाढवू शकतात. ते त्यांच्या करंट SIP मध्ये टॉपअप करू शकतात. त्यानुसार त्यांचं ते कॉर्पस बिल्ड होईल. आपला नेक्स्ट पॉइंट आहे बिल्ड्स बिगर वेल्थ ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. जसं त्यांचं इन्कम रेज झालंय तसं त्यांची SIP अमाऊंट पण वाढली आहे आणि त्यांचं ओव्हर द पिरियड ऑफ टाइम त्यांचं कॉर्पस पण वाढणार आहे. करंटली असे खूप सारे इन्व्हेस्टर्स आहेत आमच्याकडे ज्यांनी एक पर्टिक्युलर अमाऊंटने इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केलेली. फॉर एक्झाम्पल 2,000 किंवा 3,000 त्यांची बेस अमाऊंट होती. पण जसं त्यांचा पुढे करिअरमध्ये ग्रोथ झाली, त्यांचे इन्कम वाढलं, तर त्यांनी टॉपअप SIP केलंच नाही किंवा त्यांची इन्व्हेस्टमेंट त्यांनी SIP अमाऊंट इन्क्रीज केलीच नाही. त्यामुळे ॲज कम्पेअर्ड टू टॉपअप SIP जेवढं त्यांचं कॉर्पस बिल्ड झालं असतं, तेवढं त्यांचं नॉर्मल SIP मध्ये कमी बिल्ड झालं. बट त्यांनी ते टॉपअप SIP साठी तिकडे रजिस्टर करायला हवं. आपला थर्ड पॉइंट आहे इट कीप्स यू डिसिप्लिन्ड इन सेव्हिंग मोर. आपण आता SIPचं स्लाइड शेअर होतं त्यावेळेसच बघितलं की कसं डिसिप्लिन इट टीचेस अस डिसिप्लिन की SIP इन्व्हेस्टिंग इन SIP किंवा टॉपअप SIP आपल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये एक डिसिप्लिन आणतं. रेग्युलर अमाऊंट अँड रेग्युलर पिरियडमध्ये आपण इन्व्हेस्ट करतोय. आपला फोर्थ पॉइंट आहे इट्स इझी अँड ऑटोमॅटिक अँड नो एक्स्ट्रा एफर्ट नीडेड. टॉपअप SIP खूप इझी ऑप्शन आहे अँड ऑटोमॅटिक आहे. त्यामुळे त्याच्यात जास्त एक्स्ट्रा एफर्ट्स नाही लागत किंवा पर्टिक्युलरली असं नाहीये की तुम्हाला पिरियॉडिकली त्याला फक्त ऑप्ट करायचंय किंवा एकदा तुम्ही रजिस्टर केलं की ते दरवर्षी ते वाढत जाते ती अमाऊंट तुमच्या SIP मध्ये. आपला लास्ट पॉइंट आहे इट बीट्स इन्फ्लेशन बेटर दॅन नॉर्मल SIP. करंट आपण सिच्युएशन बघितली तर इयर ऑन इयर बेसिस आपण एक ॲव्हरेज 6% इन्फ्लेशन इंडियामध्ये रेज होतोय. आणि त्याच कम्पॅरिझन मध्ये जर आपण आपली SIP पर इयर बेसिस 10% ने वाढवली
किंवा त्याच्यात 10% टॉपअप केलं तर ते इन्फ्लेशन बीट करायला आपल्याला हेल्प करेल आणि ऑब्व्हियसली आपलं जसं आपण सेकंड पॉइंट मध्ये बघितलं की बिल्ड्स बिगर वेल्थ, आपलं कॉर्पस पण रेज होत आहे आणि इकडे आपण इन्फ्लेशन पण बीट करतोय, सो आपलं सरप्लस पण क्रिएट होत आहे. सो दॅट्स इट फ्रॉम माय साईड टॉपअप SIP बाबतीत. हे 2 क्वेश्चन्स आहेत. Which feature of top-up SIP makes it more effective than a normal SIP in creating long-term wealth? त्याचे ऑप्शन्स आहेत one time large investment, B is automatic increase in investment with income growth, higher initial investment requirement, and last is fixed withdrawal option. Yes, प्राची मॅम बोलतात it's B automatic increase in investment with income growth. अजून कोणाला आन्सर करायचंय का? येस, बी ऑप्शन इज करेक्ट. ऑटोमॅटिक इन्क्रीज इन इन्व्हेस्टमेंट विथ इन्कम ग्रोथ, जे आपण आता डिस्कस केलं ते. आपला सेकंड क्वेश्चन आहे हाऊ डज इट टॉपअप SIP हेल्प इन बीटिंग इन्फ्लेशन बेटर दॅन अ रेग्युलर SIP, जो आपण लास्ट पॉइंट आता डिस्कस केला तोच आहे. बाय लॉकिंग रिटर्न्स ॲट अ फिक्स्ड रेट, बाय रिड्युसिंग इन्व्हेस्टमेंट व्हेन एक्सपेन्सेस राईज, बाय ग्रॅज्युअली इन्क्रीजिंग कॉन्ट्रीब्युशन अमाउंट्स ओव्हर द पिरियड ऑफ टाइम, और बाय विड्रॉइंग मनी ऑटोमॅटिक every month. Option C हे आन्सर्स येत आहेत. ऑप्शन सी, येस येस, ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. आपण आपल्या नेक्स्ट कडे जाऊया. थँक्यू सो मच. येस, थँक्यू केवली. इन्व्हेस्टर्स, आपण SIP आणि SIP टॉपअप बघितलं. पुढचं एक सेशन मी इन्व्हेस्टर्स गोल्सबद्दल घेतलं होतं. आम्ही नेहमी सांगतो की एखादं ॲप डाउनलोड करून कधीही इन्व्हेस्टमेंट करता येते. इतकी खरं सांगू तर ती प्रोसेस इझी झाली आहे. मग एक ॲडवायझर का? तर आम्ही एक कायम आमच्या इन्व्हेस्टर्सना सजेस्ट करतो की तुमच्या लाईफ गोलला तुमची इन्व्हेस्टमेंट कनेक्ट करा. मी अजूनही रिपीट करीन, कोणी नसेल केली तर आम्हाला भेटा. जे गोल्स आम्ही त्या सेशनमध्ये इन्क्लूड केले होते त्याची लिस्ट आम्ही इथे मुद्दामून परत दाखवतो. याचं कारण हे आहे की हवं तर स्क्रीनशॉट काढा. जर आम्ही कोणाला विचारलं की तुमचे गोल्स सांगा आम्हाला, आम्ही अचीव्ह करायला हेल्प करू, तेव्हा लोक ब्लँक होतात, विच इज नॉर्मल. सो तुम्हाला असं काहीतरी समोर दिसलं तर तुम्हालाही मे बी हेल्प होऊ शकेल की अरे हां, हेही मला करायला आवडेल किंवा हे माझंही लाईफ गोल आहे आणि मग आपण पुढचं काम एकत्र करू शकतो. सो मी माझ्या सेशनमध्ये तेव्हा असं सांगितलं होतं की आपल्या लाईफ गोल्सला म्हणजे 3 प्रकारे लाईफ गोल्स प्रकार किंवा फेजेसमध्ये लाईफ गोल्स असतात. पहिलं म्हणजे शॉर्ट टर्म लाईफ गोल्स हे अगदी मला आता 1-1.5 वर्षातच घराचं रिनोव्हेशन करायचंय. मी ह्याला शॉर्ट टर्म म्हणून आणि त्यासाठी जर मला 5-10-15 लाख रुपये पाहिजेत, व्हॉटएव्हर अमाउंट, तर ते जर मी साठवते किंवा इन्व्हेस्ट करते तर तो शॉर्ट टर्म गोल झाला आणि त्याची इन्व्हेस्टमेंट ही डेट क्लासमध्ये होते. सो इथे रिलेशन समजून घ्या. तुमच्या गोलचं पिरियड, होरायझन आणि असेट क्लास याचं खूप रिलेशन आहे. मिड टर्मकडे जाऊया. मला जर 4 किंवा 5 वर्षांनी गाडी घ्यायची आहे. साधारण एनिथिंग बिटवीन 3 to 6 इयर्स वी कन्सिडर ॲज अ मिड टर्म गोल. त्याची इन्व्हेस्टमेंट आयडियली हायब्रिडमध्ये झाली तर आपल्याला खूप छान फायदा होतो आणि ते गोल अचीव्ह करायला मदत होते. प्रत्येकाचे अंदाजे रिटर्न्स पण आम्ही इथे लिहिण्याचा प्रयत्न केलाय. आता राहिले लाँग टर्म गोल्स. लाँग टर्म गोल्समध्ये काय येतं? आपले रिटायरमेंट जर 15-20 वर्षांनी असेल, मुलांचं एज्युकेशन, जर मुलं खूप छोटी आहेत, लवकर स्टार्ट करा. हातात 18 वर्ष वगैरे मिळाली, लिटरली लॅक्स ऑफ रुपीज तुम्ही खूप इझिली छोट्या अमाऊंटने सुरुवात करूनही अचीव्ह करू शकता. सुरुवात लवकर होणं गरजेचं आहे. आम्ही यावर परत एम्फसिस करतोय. लाँग टर्ममध्ये आपल्या मुलांचं लग्न जर खूप लहान असतील, आत्ता शाळेत आहेत, लग्नाला 15 वर्ष, 20 वर्ष आहेत, तर तेही तुम्ही लाँग टर्ममध्ये कन्सिडर करू शकता आणि ती इन्व्हेस्टमेंट मात्र आम्ही इक्विटीला घेतो. ज्यामुळे आपल्याला रिटर्न्सही खूप छान मिळतात, कंपाऊंडिंगचं बेनिफिट मिळतं आणि तुम्ही ते गोल अचीव्ह करू शकता. वळूया आपल्या पुढल्या स्लाईडकडे. ही मी जवळ माझ्या सेशनमध्ये आधीही 2दा दाखवली आहे. आमच्याकडे ह्या शीट सारख्या जवळ 20 एक शीट्स आहेत.
ज्या आम्ही तुमच्याबरोबर बसून सॉल्व्ह करू शकतो. त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. ह्या सगळ्या शीट्स फायनान्शियल प्लॅनिंगसाठी यूज होतात आणि खूप सिंपल आहेत. जवळजवळ 15 मिनिटाच्या आत आपण ही सॉल्व्ह करून एक चांगलं गोल बेस्ड ट्रॅकर आयडेंटिफाय करून, गोल पण आम्ही आयडेंटिफाय करू, सोल्युशनही तुम्हाला देऊ आणि तुम्हाला तुमचे गोल्स अचीव्ह करायला हेल्प करू. माझी परत सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आमची टीम तुमच्याबरोबर बसून तुम्हाला नक्की गाईड करायला त्यांना आवडेल. मी हे एक एक्झाम्पलही माझ्या त्या सेशनमध्ये घेतलं होतं, की जिथे आम्ही तुमच्या गोल्सना जेव्हा मी परत-परत सांगते, की गोल्सना कनेक्ट करा, तर ते असं काहीतरी दिसतं तुम्हाला जेव्हा तुम्ही ॲपवरती लॉग इन करता. मग तिथे तुमचा गोल तुम्हाला लेफ्ट साइडला दिसेल. किती टार्गेट आहे? 1 करोड. कुठे पोहोचताय? 80 लाख. मग खाली तेही दिसतं, की अच्छा 1,500 ची एस-आय-पी आणि तुम्ही 1 करोड पर्यंत पोहोचताय. हे दाखवण्याचा मुद्दा हा आहे, की महत्त्व हे आहे, की जेव्हा तुम्हाला माहिती असतं ना, की मी हे का करतोय? मी इथून कुठे पोहोचणार? तेव्हा त्या व्यक्तीला खूप कॉन्फिडन्स वाढतो त्यांचा आणि त्याच्याबद्दलचा सीरियसनेस वाढतो आणि सातत्य मेंटेन होतं. नक्की तुम्ही हे जर केलं नसेल आमच्याबरोबर, तर नक्की करा. गोल प्लॅनिंग प्रत्येकाचं असणं गरजेचं आहे. गोल असेसमेंटबद्दल थोडेसे क्वेशन्स. व्हाय इज गोल असेसमेंट इम्पॉर्टंट बिफोर स्टार्टिंग अन इन्व्हेस्टमेंट? आत्ताच आपण बघितलं की इन्व्हेस्टमेंट करा, पण त्याआधी आपण का करतोय हे माहिती असणं गरजेचं आहे. व्हाय? टू नो हाऊ मच रिस्क टू टेक अँड हाऊ मच टू इन्व्हेस्ट. टू कॉपी अदर्स. माझ्या मैत्रिणींनी काय केलं? टू अर्न क्विक मनी. आम्हाला लोकं सांगतात 2 महिने झाले एस-आय-पी स्टार्ट करून. मॅडम निगेटिव्ह दिसते. बंद करूया का? अरे 7 वर्षामध्ये कंपाउंडिंग होतं. 7 महिने तरी द्या त्याला. सो क्विक मनी, देअर इज नथिंग लाइक क्विक मनी इन म्युच्युअल फंड इक्विटी. काही दुसरे हे असतील, पण आम्ही नाही फॉलो करत किंवा अव्हॉइड मेकिंग एनी प्लॅन. तुम्हाला काय वाटतं? मला आन्सर्स चॅट बॉक्समध्ये देऊ शकता. ठीक आहे. सो करेक्ट आन्सर इज 7. करेक्ट आन्सर इज ए. जर तुम्हाला माहिती असेल, थँक यू परीक्षित, थँक यू सिद्धेश. येस, असावी. जर तुम्हाला माहिती असेल, की तुम्ही किती रिस्क घ्यायची, कशासाठी पैसे हे करताय, जमा करताय किंवा सेव्ह इन्व्हेस्ट करताय, तर ते तुम्हाला खूप क्लिअर राहील. वळूया आपल्या दुसऱ्या आजच्या प्रश्नाकडे गोल प्लॅनिंगबद्दल. हाऊ कॅन इन्व्हेस्टमेंट हेल्प इन गोल अचीव्हमेंट? कशा पद्धतीने ते तुम्हाला हेल्प करतं इन ऑर्डर टू अचीव्ह युअर गोल? एनी गेसेस? एनीवन वुड लाइक टू पार्टिसिपेट इन दिस? येस. ए आन्सर आलेला आहे. थँक यू. आन्सर करेक्ट आहे. कारण जसं मी आत्ता म्हटलं, की लाँग, शॉर्ट, मीडियम हे आपल्याला क्लिअर पाहिजे नेहमी आयुष्यात. मी कशासाठी पैसे? मी मागेही तेव्हा सांगितलं होतं, की आपण फंड कुठला घेतोय पेक्षा आपण कशासाठी इन्व्हेस्ट करतोय? नेहमी ही गोष्ट क्लिअर ठेवा. सॉरी. जस्ट अ मोमेंट. गोल प्लॅनिंग नंतर आम्ही तुमचं इन्शुरन्सचं एक सेशन घेतलं होतं, ज्यामध्ये आपण हेल्थ इन्शुरन्स आणि त्याच्या टर्मिनॉलॉजीज आपण आयडेंटिफाय केल्या. इथे मी सगळ्या टर्मिनॉलॉजीज रिपीट नाही करू शकत, कारण आजचं आपलं सेशन हे रिव्हिजन सेशन आहे. तुम्ही हा स्क्रीनशॉट सेव्ह करू शकता. यातलं काहीही जरी तुम्हाला अडलं, नाही कळलं, आम्हाला कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. आमची टीम तुम्हाला नक्की गाईड करेल. मला किंवा वडिलांनाही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सांगण्याचा मुद्दा महत्त्वाचा हाच आहे. मे इट बी टर्म इन्शुरन्स ऑर लेट इट बी जनरल इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स. मग तो कुठलाही असेल जनरलमध्ये. इट कॅन बी ॲक्सिडेंट, पर्सनल ॲक्सिडेंट, इट कॅन बी ट्रॅव्हल इन्शुरन्स, हेल्थ पॉलिसी. महत्त्वाचा मुद्दा हा आहे, की कंपन्या बघाल तर बऱ्याच आहेत. प्रोडक्ट्स बघाल तर अजून जास्ती आहेत. कुठली तरी व्यक्ती तुम्हाला एखादं जेव्हा प्रोडक्ट समजवायला लागते ना, तेव्हा थोडंसं अलर्ट राहायचं. ते प्रोडक्ट घेण्यापेक्षा एखादी व्यक्ती तुम्हाला जेव्हा विचारते ना, तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड काय? तुम्हाला काही आजार आहेत का? तुमचे काही लोन्स आहेत का? तुम्हाला तुमचं आयुष्यात गोल्स काय? तुमची इन्व्हेस्टमेंट किती? तुमचं लोन चालू आहे का? ह्या सगळ्या गोष्टी विचारणारी व्यक्ती त्यांच्याकडे जाऊन तुम्ही इन्शुरन्स करा. कारण प्रॉडक्ट खूप चांगला असेल हो, प्रॉडक्टबद्दल तर बेनिफिट्स तो माणूस सांगेल, पण हे तुमच्यासाठी चांगलं आहे का? हे महत्त्वाचं आहे. आणि हे मी जेव्हा बाबांना जॉइन केलं, मला काहीही येत नव्हतं 7-8 वर्षापूर्वी. तेव्हा बाबांनी पहिल्या दिवशी मला हे शिकवलं,
ऐश्वर्या कमिशनसाठी प्रोडक्ट विकू नकोस. आपला बिझनेस हा लोकांना जी गरज आहे त्यांना ते देणं हा आहे. सो तू त्यांचे पैसे त्यांच्या जागी स्वतःला ठेवून बघ. तू काय डिसिजन घेतली असतीस जी त्यांच्यासाठी चांगली आहे ती घेण्याचा प्रयत्न कर. सो एक तुम्हाला कुठूनही इन्शुरन्स घ्या. आम्ही मार्केटिंगसाठी करत नाही आहोत. पण घेताना जर ती व्यक्ती बेनिफिट सांगत असेल तर नाही. त्या व्यक्तीने तुमची बॅकग्राऊंड समजणं, तुमचा स्वभाव समजणं, तुमचे लोन, तुमची डिपेंडंट्स घरात किती आहेत, ह्या सगळ्याची माहिती जाणून घेऊन प्रोडक्ट विकला, तुम्हाला दिला रादर, आय एम सॉरी, तर ते जास्ती तुमच्यासाठी लाईफ लाँग बेनिफिशियल ठरेल. तर हे होतं थोडक्यात इन्शुरन्सबद्दल काही टर्मिनॉलॉजीज आम्ही त्यावेळेला घेतल्या होत्या. तुम्हाला हवं तर स्क्रीनशॉट काढून घ्या. नंतर अभ्यास करून आम्हाला तुम्ही नक्कीच हे करू शकता कॉन्टॅक्ट. मी सगळ्या आता सांगत बसले तर आज थोडा उशीर होईल. वळूया आपल्या प्रश्नांकडे. विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट एक्सप्लेन्स द प्रायमरी रोल ऑफ इन्शुरन्स इन फायनान्शियल प्लॅनिंग. बघूया. इन्शुरन्स का? आपण म्हणतो इन्व्हेस्टमेंट करा, पैसे वाढतील, कंपाऊंडिंग इंटरेस्ट. मग इन्व्हेस्टच का करायचे? पैसे वाढतात ना इन्व्हेस्ट करून. मग इन्शुरन्स का घ्यायचा? कोणाला पार्टिसिपेट करायचं असेल तर येस प्राची. येस, फायनान्स. तुम्हाला माहिती आहे इन्शुरन्सचं दुसरं नाव काय आहे? इन्शुरन्सला म्हणतात रिस्क ट्रान्सफर, रिस्क प्लॅनिंग, रिस्क असेसमेंट. सो इन्शुरन्स इज नथिंग बट ट्रान्सफर ऑफ रिस्क. Very good. Thank you for participating. Why is insurance often called the foundation of financial planning? आम्ही नेहमी सांगतो तुमच्याकडे 100 रुपये आहेत इन्व्हेस्ट करायला, 100चे 100 आम्हाला देऊ नका, 80 द्या, 20 ठेवा, आपण इन्शुरन्स आधी चेक करू. का? याचं कारण काय असू शकतं? पॉइंट्स बघा, कुणाला कुठला पॉइंट बरोबर वाटतो बघा. येस, येस, ए. बिकॉज इट एन्श्युअर्स फायनान्शियल प्रोटेक्शन. सी काही झालं ना, थँक्यू गिरीशजी, थँक्स केवढी पॅची. जर तुम्हाला काही वाटलं, घरामध्ये इमर्जन्सी आहे, पहिले आमच्याकडे येतात. त्यांना आमचं म्युच्युअल फंड म्हणजे ना सेव्हिंग्ज अकाउंट सारखं ट्रीट करतात. सो असं करू नका. गैर काहीच नाहीये, पैसे तुमचेच आहेत. अडीअडचणीला कधीही तुम्ही सांगू शकता. पण हेच जर एखादा इन्शुरन्स आहे, इफ इट इज रेडी टू टेक केअर ऑफ दॅट, वाय नॉट? बाय पेइंग अ स्मॉल प्रीमियम. लक्षात घ्या, एकेका कोटीसाठी लोकांना वाटतं अरे मागे तर 22,000 येत होता, आता 25 कसा झाला प्रीमियम? अरे पण कव्हरेज काही झालं तर 1 कोटीचं आहे ना. सो या सगळ्याचं कंपॅरिझन केलं तर प्रीमियम हा खूपच नॉमिनल असतो. आणि प्लीज इग्नोर करू नका. इंडियात इन्शुरन्सला कमी महत्त्व दिलं जातं. इन्व्हेस्टमेंट इतकंच जिव्हाळ्याचा टॉपिक हा पण असायला पाहिजे. आणि प्रत्येकजण अच्छा आमच्याकडे इन्शुरन्ससाठी पण शीट्स आहेत, नक्की कॉन्टॅक्ट करा. सो ए वॉज द राईट आन्सर. वळूया आपल्या फायनान्शियल फ्रीडम. आपण एक 15 ऑगस्ट नंतर हे सेशन घेतलं होतं. तर मी अक्षताला रिक्वेस्ट करते की अक्षता, शी इज अ पार्ट ऑफ आवर टीम. तिला मी सांगते की तू अनम्यूट कर आणि आम्हाला सगळ्यांना याबद्दल थोडंसं ब्रीफ कर. Yes. थोडक्यात. Thank you, ma'am. थँक्स. Good morning, everyone. फायनान्शियल फ्रीडम ह्या शब्दावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल, करेक्ट? सो भारताला इंडिपेंडन्स मिळालं 1947 मध्ये. पण तुमच्या फायनान्शियल फ्रीडमचं काय? आताच्या काळात फायनान्शियली स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. सो त्यासाठी आपल्याला फायनान्शियली इंडिपेंडेंट असणं पण तितकंच महत्वाचं आहे. जर आपण प्रत्येक जण फायनान्शियली इंडिपेंडेंट झालो तर आपली प्रगती होतेच, पण आपल्याबरोबर देशाची पण प्रगती होत जाते. ह्या काही ज्या 11 स्टेप्स आहेत ह्या तुम्ही ऑलरेडी फॉलो पण करत असाल. जर ह्यातला काही तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता चॅट बॉक्समध्ये. आमची टीम तुम्हाला रिव्हर्ट बॅक करेल. आपण ह्याच्यावरून एक ऍक्टिव्हिटी करू शकतो. ह्या ज्या 11 स्टेप्स आहेत त्या तुम्ही म्हणजे ह्या स्टेपला आपण प्रत्येकाला एक एक पॉइंट देऊ. म्हणजे हा तुम्ही किती फॉलो केलेले आहेत. जितका तुमचा स्कोर जवळचा असेल तुम्ही तितके फायनान्शियली अवेअर आहात. जर तुमचा स्कोर कमी असेल तर आम्ही तुम्हाला हेल्प करू इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. 7 years. श्वेताई, नेक्स्ट. येस अक्षता, थँक्यू. स्कोर आम्हाला नक्की कळवा पर्सनली. अक्षता, यू कॅन गो अहेड विथ द क्वेश्चन. हे जे काही क्वेश्चन आहेत, विच ऑफ द फॉलोइंग स्ट्रॅटेजीज
मोस्ट इफेक्टिव्हली कॉन्ट्रीब्युट्स टू लॉंग टर्म फायनान्शियल फ्रीडम. हे काही ऑप्शन्स आहेत. A option, spending all income and relying on future luck. B option, regular saving, discipline, investing and letting money grow with a compounding. Option C, investing only high risk schemes without a plan. Option D, avoiding any financial planning and focusing only on earning. मी वाचायच्या आधीच सगळ्यांनी आन्सर्स दिलेले आहेत. सो असावरी यांनी दिलेले बी ऑप्शन. ऑप्शन बी करेक्ट आहे. रेग्युलर सेव्हिंग, डिसिप्लिन, इन्व्हेस्टिंग अँड लेटिंग मनी ग्रो विथ कंपाऊंडिंग. येस. येस. वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. येस का अक्षता? वाय इज स्टार्टिंग अर्ली कन्सिडर. हे क्रिटिकल आहे, जरा टायपो एरर आहे. कन्सिडर इम्पॉर्टंट टू अचिव्हिंग फायनान्शियल फ्रीडम. आपण क्रिटिकल आणि इम्पॉर्टंट म्हणजे त्याला का महत्व दिलं जातं किंवा ते का सगळ्यात प्रायोरिटीवरती ठेवलं जातं इन अचिव्हिंग द फायनान्शियल. करेक्ट. Option A, because it allows more time for money to grow through compounding. Option B, because late investing always guarantee higher return. Option C, because early investor don't need to save regularly. Option D, because taxes are irrelevant for early investors. So सर्वांनी option A. So थँक्यू सो मच. सगळ्यांनी पार्टिसिपेट केल्याबद्दल थँक्स अक्षता फॉर एक्सप्लेनिंग अस अबाउट फायनान्शियल फ्रीडम. thank you Aishwarya ma'am for this, giving me opportunity to explain this interesting topic. थँक्यू. वेलकम. प्लेजर. अच्छा, आपण वळूया आपल्या पुढच्या टॉपिककडे जो SWP आहे. त्याआधी आम्ही एक क्वेश्चन मिस केला होता जो चॅटबॉक्समध्ये आहे बाय प्राची. प्राची, तुझा प्रश्न व्हॅलिड आहे की 7 वर्षाचा आम्ही म्हणतोय 7 वर्षानंतर कंपाऊंडिंग होणार, तर म्हणजे प्रत्येकाला 7 वर्षच इन्व्हेस्टेड राहिलं पाहिजे का? तर असं नाहीये. तुम्ही 3, 4 आणि 5 वर्षातही ऑफकोर्स ग्रोथ बघता. सांगायचा मुद्दा इथे हा होता की जी मजा म्हणजे आता बघ, 2चे 4 होणार आहेत, 4चे 8 होणार आहेत. ग्रोथ तर दिसतेय. 8चे 16, 32 आणि ती 64, 128. मजा कधी येणार आहे? 64 to 128. ती खूप तुला हाय जम्प मिळणार आहे, जे 2 आणि 4 मध्ये मिळणार नाही. ऑफकोर्स ग्रोथ तुला बिफोर 7th पण मिळालेली आहे आणि मिळेलच. सगळेजण ती विटनेस करतायत. पण 7 आफ्टर 7th इयर असं होतं की मार्केट पडू दे, काहीही होऊ दे, इट हार्डली अफेक्ट्स द मार्केट आणि खूप ट्रिमेंडस ग्रोथ होते. आणि कधीतरी ना सेशन झाल्यावरती तुला 2 बाबा नेहमी मला सांगतात, कोणी पहिलं आलं की, ऐश्वर्या आपली ती एक्झाम्पल्स दाखवलीस का? त्याच्यात ते एका एक्झाम्पलमध्ये 10 वर्ष घेतात, दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये ते 12 घेतात. त्यांनी 2च वर्ष वाढवली. 2 वर्षात तू जास्ती अमाऊंटने इन्व्हेस्टमेंट वाढवलीस, पण तुझी ग्रोथ खूप पटीने वाढते कारण अगेन कंपाऊंडिंग. सो हे आम्हाला सांगायचं होतं. आय होप आय हॅव आन्सर्ड. आपण परत डिटेलमध्ये बोलूच. बाबांना मी रिक्वेस्ट करते की हा त्यांच्या क्लोज टू हार्टवाला टॉपिक आहे, हे त्यांनीच SWP आम्हाला परत एकदा समजावं सगळ्यांना. आणि मीही त्यांच्याचकडून शिकले आणि अत्यंत म्हणजे आठवं आश्चर्य असं बाबा आम्हाला सगळ्यांना नेहमी सांगत असतात. तर मी त्यांनाच सांगते, त्यांनी त्यांचे अनुभवही शेअर करावेत आणि थोडंसं आमच्याबरोबर याचे हायलाइटेड पॉइंट्स प्लीज आम्हाला परत एकदा शिकवा, सांगा. नमस्कार. आपल्याला सर्वांना SWPचा बेनिफिट्स माहितीच आहे. ज्याप्रमाणे तुम्हाला फिक्स्ड डिपॉझिटमध्ये रेग्युलर इन्कम येतं, त्याचप्रमाणे SWP मध्ये सुद्धा तुम्हाला मंथली इन्कम मिळू शकतं. याच्यामध्ये ॲडव्हान्टेज काय आहे की ज्याप्रमाणे बँकेचे रेट ऑफ इंटरेस्ट कमी कमी होत जातात, तसं इथं होत नाही. आपल्याला एक फिक्स इन्कम कायम 5 वर्ष 10 वर्षापर्यंत किंवा आपण चालू ठेवू तिथपर्यंत मिळू शकतं. आणि महत्त्वाची गोष्ट यात काय आहे की मोस्ट टॅक्स इफिशियंट आहे की आपल्याला जो TDS जातो FD मध्ये तो इथं जात नाही. आणि आपल्या कशा रीतीने बेनिफिट मिळतात ते आपण गेल्या शनिवारी बघितलंच आहे. इथं फ्लेक्झिबिलिटी कशी आहे की आपण अमाऊंट कमी जास्त करू शकतो आणि वाढवू शकतो, किंवा एखादी जरूर नसेल तर आपण अमाऊंट कमी ठेवू शकतो. आता ज्या लोकांनी आमच्याबरोबर कॅनरा बँकेत काम केले आहे आणि आता ते रिटायर होत आहेत, असे कित्येक लोक आमच्याकडे येतात. मी त्यांना सांगतो की बाबा असं करा, तुमचे
20 लाखाचे एफडी मॅच्युअर्ड झाले तर त्यातले 5 लाख आमच्याकडे टाकून सुरुवात करा आणि पहा कशा रीतीने आपले पैसे रिटर्न मिळत आहेत आणि कसे पैसे वाढत आहेत. कॅपिटल अप्रिसिएशन हा यातला खूप मोठा महत्वाचा भाग आहे. ज्या लोकांनी आमच्याकडे 10 वर्षापूर्वी सुरुवात केली 20 लाख रुपये ठेवून, त्या लोकांना रेग्युलर इन्कम तर गेली 10 वर्ष मिळतच आहे आणि शिवाय त्यांचं कॅपिटल सुद्धा आपलं डबल झालेलं आहे. म्हणजे 20 लाखाच्या कोणाचे 42 कोणाचे 43 लाख झालेले आहेत. तर अशा रीतीने आपलं कॅपिटल अप्रिसिएशन झालं हे खूप महत्वाचं आहे की जे बँकेमध्ये आपल्याला 5 ते 10 वर्षानंतर फक्त प्रिन्सिपल परत मिळतात. आता याच्याविषयी आपले 2 प्रश्न काय आहेत ते पण जाणून घेऊया. तुम्ही त्याची उत्तरं द्याल असं मला वाटतंय. Which of the following best explanation why HWP is considered more tax efficient than a bank FD? HWP withdrawals are taxed as a capital gain, not as a interest. HWP guarantees fixed interest higher than FD, or your capital also get appreciated in long run. HWP allow withdrawals only once in a year. HWP principles is fully exempted from the taxes. बऱ्याच लोकांनी उत्तर दिले. आता आपण करेक्ट आन्सर जाणून घेऊयात. येस, करेक्ट. बी, HWP guarantees fixed interest rate higher than FD and your capital will grow. आता तुमच्या मनात प्रश्न असेल की हायर इंटरेस्ट रेट कसा काय? तर जसं आपलं कॅपिटल वाढत जातं तसं आपण त्याची अमाऊंट विड्रॉलची वाढवू पण शकतो. हा एक यात ॲडव्हान्टेज आहे. आता दुसरा प्रश्न बघूया. How does an HWP help maintain a financial discipline during retirement? त्याची 4 ऑप्शन्स आहेत. Forcing one-time lump sum withdrawal by providing a regular planned monthly income while the balance continue to be free, by locking all money until maturity, by offering high return. बऱ्याच लोकांनी उत्तर बरोबर दिली आहेत. याचा अर्थ मला वाटतं की तुम्हाला HWP प्लॅन बराचसा समजलेला आहे. आता लेट अस मीट अँड स्टार्ट अवर HWP प्लॅन ॲज अर्ली ॲज पॉसिबल. बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी रिटायरमेंट झाल्यावरतीच HWP घेतली पाहिजे का? तर तसं नाही आहे. कित्येक लोकांना आपल्याला हे करता करता सुद्धा रेग्युलर सर्व्हिस करताना सुद्धा त्याच्यातून इन्कम घेऊ शकता. हे तुम्हाला खूप एफिशियंट पडतं, टॅक्स एफिशियंट आणि असं. आणि शिवाय आम्ही लोकांना सांगतो की काही तुम्ही आई वडिलांच्या नावाने पण इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि त्यांचे HWP चालू करून तुम्ही रिटर्न घेऊ शकता. धन्यवाद. ऐश्वर्या. येस, थँक्यू. तुम्हाला जर आता HWP ची गरज नसेल तर ती जी अमाऊंट येते त्यातनं तुम्ही SIP ही करू शकता किंवा आपण ती अक्युमुलेट करून फ्युचरसाठी सेव्ह करू शकतो. थँक्यू. येस बाबा. आता मी पुढच्या टॉपिककडे वळते. मी आणि आईनी आम्ही एक मायथॉलॉजी आणि फायनान्स असं एक सेशन घेतलं होतं. जिथे आम्ही वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. ह्याचे ना खूप छान छान प्रश्न मी आता आणलेत तुमच्यासाठी. थोडे वेगळे आहेत. आपण प्लीज आणि मला खूप मजा आली आज सगळ्यांनी पार्टिसिपेट केलं. थँक्यू सो मच. आपण त्यामध्ये बघितलं की मल्टी असेट अलोकेशन तो शंकर आणि पार्वती आणि गणपती असं चित्र आहे. आपण फोकस शिकलो. त्या पक्षाच्या डोळ्यावरती अर्जुनाचा कसा. आपण हे शिकलो की इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करायची, पण मग पूर्ण नॉलेज कसं पाहिजे. कुंभकर्ण कसा झोपतो 6 महिने, आपण कसं बिहेव केलं पाहिजे. अर्जुन, कृष्ण, अभिमन्यू, गणपती पडला. बऱ्याच गोष्टी आपण ऐकल्या. आय होप तुम्हाला आवडलं असेल ते सेशन. कुबेराचं घर, त्याच्या घराचं ओपनिंग आणि अशाच गमती-जमती होत्या त्यात. त्याच बेसिसवरती काही इंटरेस्टिंग प्रश्न आणले आहेत तुमच्यासाठी. बघूया आपण त्यातनं काय शिकू शकतो ॲज फायनान्स रिलेटेड. कुबेरा, द गॉड ऑफ वेल्थ. बघूया आपल्याला त्याच्याकडून काय शिकायला मिळतं लक्ष्मीबद्दल, पैशाबद्दल. मनी ग्रोज, लकने वाढतं. येस. इग्नोर करा, प्रॉस्पेरिटी तशीच येते. येस. प्राची, इट इज डी. बिकॉज आपण एवढा वेळ जे बघतोय ना, फक्त पैसे कमवणं महत्वाचं नाहीये, तर ते मॅनेजही करता आले पाहिजेत.
तुम्हाला प्रोटेक्टही करता आलं पाहिजे. इनफॅक्ट मी अजून एक पुढे जाऊन म्हणेन, की ते ट्रान्सफरही व्यवस्थित करता आले पाहिजेत. तर त्या लक्ष्मीचा, त्या पैशाचा आपण प्रॉपर युटिलाइज केलं किंवा मान दिला असं आपण म्हणू शकतो. वळूया आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे. पांडवांवर जेव्हा अशी वेळ आली, की त्यांच्याकडे लिमिटेड रिसोर्सेस होते, तेव्हा त्यांनी कशा डिसिजन्स घेतल्या किंवा त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी त्यांनी काय केलं? आणि त्याला आपण कशा पद्धतीने फायनान्शियल रिलेट करू शकतो? येस, थँक यू. प्रत्येकाचे त्यांचे गुण वेगवेगळे होते. सो त्यांनी प्लॅनिंग केलं, की कोण काय जबाबदाऱ्या उचलणार. डायव्हर्सिफिकेशन केलं. आपणही आपल्या पैशाबाबतीत डायव्हर्सिफिकेशन केलं, तर आपल्याला रिझल्ट चांगले मिळतील. थँक यू एव्हरीबडी. आन्सर तुमचं बरोबर आहे. वळूया आपल्या पुढल्या प्रश्नाकडे. अर्जुन रणांगणामध्ये लढाईला आता सुरुवात होणार आणि तो त्याला काय शिकवत होता? अर्जुन एका पॉइंटला कन्फ्यूज झाला. त्याला समोर आपले गुरु, आपले नातेवाईक, सीनियर लोकं पण दिसत होती आणि त्याला असं वाटलं, की मी ह्यांना कसं मारू? मी युद्ध कसं करू? तेव्हा त्याने काय शिकवलं त्याला? कृष्णाने त्याला कसं गाईड केलं? त्यातनं आपण काय शिकू शकतो किंवा फॉलो करू शकतो? की जे इन्कम मिळतं ते संपवून टाका. मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करा रेग्युलरली. इमोशन्सकडे लक्ष देऊ नका. रिस्की असेटमध्येच म्हणजे युद्ध करा, रिस्की असेटमध्ये जा असं शिकवतोय का? किंवा खूप सारी लोन्स घ्या. काय शिकवतो? काय शिकायला मिळालं आपल्याला यातनं? आन्सर बरोबर आहे, की एक गोष्ट तुम्हाला अगदी फायनान्स नाही कळलं ना, तरी एकच गोष्ट जर शिकायची असेल ना, तर ती ही आहे, की तुमच्या इमोशन्स आणि तुमचे पैशाची मॅनेजमेंट ह्यामध्ये ना इमोशन्स आणि पैसे मिक्स करू नका. मार्केटमध्ये जे चालू आहे, ते चालू दे. मी असं नाही म्हणत, की इग्नोर करा. माहिती असली पाहिजे, नॉलेज घ्या. पण इमोशन्सला मिक्स नका करू त्याच्यामध्ये. आणि जनरली आम्ही का सांगतो, आम्हाला सांगा, काही प्रॉब्लेम आहे का? लोकं सांगतात, "मी ना लोन काढलं, आता काय करू? आता कसं फेडू? आता ते आम्हाला ना अर्ली रिपेमेंट करायचंय." अरे काढायच्या आधी एकदा विचारा. "आम्ही ना घर घेतलं, आता ई-एम-आय आहे." अरे लोन घ्यायच्या आधी एकदा विचारा. आम्ही नाही, नाही म्हणणार. स्वप्न तुमची आहेत, पैसे तुमचे आहेत. पण आम्हाला ना त्या घरात तुमच्यासारखे इमोशन्स नसतात. आम्ही फिगर्स बघतो. सो आम्ही एखादा सल्ला देऊ शकतो, जेणेकरून तुमची स्वप्न अजून थोडेसे इझिली पूर्ण होऊ शकतात. सांगायचा मुद्दा हाच आहे. सो इथे तुम्ही बरोबर उत्तर ऑलरेडी दिलंय सगळ्यांनी. मार्केट इमोशन्समध्ये स्वतःला स्वतःचे इमोशन्स मार्केटमध्ये इन्व्हॉल्व नका करू. फायनान्शियल डिसिजन्स हे डोक्याने घ्या, हृदयाने नाही. पुढे जाऊया. हरिश्चंद्र. हरिश्चंद्र त्याच्या ट्रुथफुलनेससाठी इतका फेमस होता. आपण म्हणतो ना, "काय राजा हरिश्चंद्र बनतोय." तर त्याच्याकडून काय शिकायला मिळतं? हा प्रश्न आय थिंक तुमच्यासाठी नाही, हा प्रश्न ॲडवायझर्ससाठी आहे. आय थिंक माझ्यासाठी, माझ्या पूर्ण टीमसाठी आहे, की काय आम्हालाही त्याच्यातनं शिकण्यासारखं आहे. मला वाटतं खूप असा हा ड्राफ्ट करताना वाटलं, की आमच्यासाठी हे येस, येस. ऑनेस्टी खूप इम्पोर्टंट आहे. अ, अ, म्हणजे मी माझ्या वडिलांना बघितलंय, की त्यांनी मोठ्या-मोठ्या पॉलिसीज समोरून आली इन्क्वायरी, "सर मी हे घेऊ काय? खूप चांगलं प्रॉडक्ट आहे." आमच्याकडे होतं, पण त्यांनी नाही सांगितलं. अ, मला खूप बरं वाटलं, की रात्री नीट झोप आली पाहिजे. कारण एथिक्स सांभाळा आणि रिलेशन सांभाळा आणि मी त्यांच्याकडून शिकले आणि मी ते पुढे कायम फॉलो करायचा प्रयत्न करीन. आन्सर्स बरोबर आहेत. एथिक्स कारण आम्ही कपडे विकत नाही. आम्ही पैसे सांभाळतो. सो एथिक्स हे आम्ही सगळेजण आणि मला आय एम व्हेरी प्राउड टू से की आमच्या टीममध्ये पण हे आहे आणि ते बोलतानाही क्लायंटशी आम्ही ऑब्झर्व्ह करत असतो. मी त्यांना नाही सांगत आज तुमच्यासमोर मी त्यांना सांगते, की मला खूप छान वाटतं, की कोणीच कधी असं "हां, मार्केट तर जाईल ना वर. हो, टाका की हां, गॅरंटी आम्हाला 15% कोणीच असं बोलत नाही ऑफिसमध्ये. खूप सांभाळून बोलतात. डाऊट आला तर आम्हाला विचारून सांगतात, की काय सांगू? त्यांचा असा डाऊट आहे. सो आय एम हॅपी टू हॅव अ टीम लाइक दिस. सो थँक यू सो मच. वळूया आपल्या पुढल्या प्रश्नाकडे. आपण गणपतीला विघ्नहर्ता म्हणतो. रिमूव्हिंग ऑब्स्टॅकल्स ह्या रिलेटेड गणपती चालू आहेत. एक गणपतीचा प्रश्न असलाच पाहिजे ना. आपण काय काय शिकावं? की अच्छा लोकं मला म्हणतात, एस-आय-पीमध्ये रिस्क आहे. मला ना एस-आय-पी नको.
तर असं करणं बरोबर आहे का? किंवा प्लॅनिंग करायला पाहिजे, की फक्त हाय रिस्क घेतली पाहिजे, गणपती बाप्पा आहे तो बघून घेईल किंवा फायनान्शियल प्लॅनिंगच नको, माझ्या सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये ठेवूया. आन्सर बरोबर आहे, की आपलं फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. का? काही ऑब्स्टॅकल्स येणार आहेत, मी नाही म्हणत. अनफोर्सिन इव्हेंट्स, एखादी सडन डेथ होऊ दे नको, पण एखादी आपण खूप कोविड त्याच्यानंतर वेगवेगळे सिनारिओज बघत गेलो. अनफोर्सिन इव्हेंट्स किंवा अचानक हॉस्पिटलायझेशन असं काही इन केस झालं, तर आपल्याला इन्शुरन्सच त्यातनं विघ्नहर्ता म्हणून काम करणार आहे. सो त्याला प्लीज कमी लेखू नका. अकबर आणि बिरबल यांच्या स्टोऱ्या मी तर खूप लहानपणापासून फेव्हरेट बुक होतं माझं. त्याच्यात त्या दोघांच्या जोडीमधनं आपण काय शिकू शकतो? बघूया 4 ऑप्शन्स. तुम्ही लॅव्हिशली स्पेंड करा. आपले गोल्सच नका. गोल्स काय करायचेत? लक असतंच. कोणी म्हणा मित्राला मात्र चांगले मिळाले रिटर्न्स. तो ना लकी आहे. मला मिळत नाहीत. तर मला असं थँक यू आन्सर बरोबर आहे. आन्सर हे आहे, की हा पण प्रश्न कुठेतरी ॲडवायझरशी कनेक्टेड आहे, की डिसिजन मेकिंगमध्ये अकबराला पण बिरबलाची गरज पडायची आणि बिरबल कसा क्विक तसं मला असं वाटतं, की विटीनेस आणि तो एक ॲडवायझरमध्ये असायला पाहिजे. ॲडवायझर हॅज टू नो ऑल दी नुसतंच फायनान्स जाणून नाही चालत, तर सायकॉलॉजी जाणायला लागते. इमोशनली सपोर्टही ॲडवायझर्सना आमच्याकडून लागू शकतो. त्यानंतर फॅमिली बॅकग्राऊंड आम्हाला बघायला लागते, जाणायला लागतं. आम्हाला सिक्रेसी मेंटेन करायला लागते. तुम्ही तुमचे फ्रेंड्स किंवा नातेवाईक आले तर आम्ही नाही सांगू शकत. हे एथिक्स पाळायला लागतात. मार्केटचंही नॉलेज लागतं. सो असा काहीतरी रोल आम्ही अ, प्रयत्न असतो आमचा तुमच्या आयुष्यात रोल प्ले करण्याचा. सो हे होतं आजच्या सगळ्या आत्तापर्यंतच्या टॉपिक्स जे झाले, त्याचे एक रिव्हिजन घेण्याचा एक थोडासा वेगळा प्रयत्न केला आज आम्ही. तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. माझी टीम या सगळ्यामध्ये प्रेझेंटेशन बनवणं, पार्टिसिपेट म्हणजे कॉलिंग करणं, तुमच्यापर्यंत आमचा मेसेज पोहोचवणं, यामध्ये नेहमीच इन्व्हॉल्व्ड असते. आज मला असं वाटलं, की त्यांनाही ह्या प्रेझेंटेशनमध्ये इन्क्लूड करून घ्यावं, कारण ते कधी बोलत नाहीत, पण ते सगळं तुमच्याशी कोऑर्डिनेट करत असतात. दे नो इट ऑलरेडी. सो थोडंसं डिव्हाईड केलं, नाही तर मीच एकटी बडबड करत असते. सो तुम्हाला हा आमचा प्रयत्न कसा वाटला, हे आम्हाला नक्की तुम्ही फीडबॅक देऊन कळवा. आम्हाला आवडेल. काही सजेशन्स असतील, विल टेक इट विथ ओपन माइंड. मला एक तुमचे क्वेशन आन्सर्स मी घेते, पण लॉग आउट करायच्या आधी किंवा आपलं सेशन संपायच्या आधी खूप महत्त्वाची अनाउन्समेंट इथे करायची आहे. पुढच्या सॅटर्डेसाठी. सी म्युच्युअल फंड्स आणि एस-आय-पी बद्दल जितकी क्रेज आहे ना, तितकीच भीती एकाच टॉपिकची आहे. कुठला टॉपिक? तुम्हाला माहिती आहे सगळेजण विचारतात, "हो मॅडम रिटर्न्स तर मिळतात हो, पण एक मात्र हा पॉइंट आहे, आता काय करायचं? कसं मॅनेज होणार? ही कसल्या टॉपिकची?" कशाची तरी ना लोकांना एक भीती असते. तुम्हाला कोणाला सांगायला आवडेल, की लोकं कशाला घाबरतात? रिटर्न्स खूप मिळतात, अगदी कंपाउंडिंग आणि खूप गोष्टी आम्ही करतो. पण एका गोष्टीला लोकं नेहमी घाबरतात. कोणाला बोलायचंय? व्होलॅटिलिटी. प्राची, येस नक्कीच. अजून एक गोष्ट आहे. आपल्याला प्रॉफिट होतो ना, तेव्हा आपल्याला काहीतरी द्यायला लागतं. काय देतो आपण त्याच्या अगेन्स्ट? कॅपिटल गेन्सच्या अगेन्स्ट? Hello, it is tax. येस. येस. व्हेरी मच टॅक्स. सो लोकांना असं वाटतं, की मी एस-आय-पी करतोय, पण मग टॅक्स जाणार. सी त्यांना हे नाही कळत, की ₹1,25,000 तर तुम्ही फ्री घेता. इतके जास्त मिळतात, की द्या ना टॅक्स. येस प्राची, राइट, इट इज टॅक्सेस. थँक यू. सो आम्ही असा एक आता मार्केटमध्ये प्रॉडक्ट आलाय, ज्याबद्दल अवेअरनेस थोडा कमी होता. टॅक्स फ्री एस-आय-पी. त्याबद्दल थोडंसं डिटेलमध्ये पुढच्या सेशनमध्ये तुम्ही जॉइन करा. आम्ही एक्सप्लेन करू, की ते रिटर्न्स जे मिळतात तुम्हाला, ते टॅक्स फ्री असतात. त्याची मिनिमम अमाउंट 5,000 आहे. त्याच्याबरोबर तुम्हाला प्रीमियमच्या 10 टाइम्स लाईफ कव्हर मिळतं. ते कसं? ते पण आपण बघू. एक डिसिप्लिन लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट होते. ती कशी? आणि कॅपिटल गेन कंप्लीटली 0 आहे. सो मला खात्री आहे, की बऱ्याच लोकांना ती क्युरिओसिटी असेल जाणून घेण्याची. तर नक्की आम्हाला पुढच्या सेशनमध्ये जॉइन करा. आम्हाला आवडेल. Excuse me, ते Aishwarya.
Yes, आपले बोला. एक्झिस्टिंग SIP कॅन वी कन्वर्ट इन टू दिस टॅक्स फ्री म्हणजे पार्ट ऑफ इट इज इट पॉसिबल? येस, इट इज पॉसिबल. आपण तुमच्या लाईफ गोल्सना एकदा रिवाइज करू. आपण तुमची इन्व्हेस्टमेंट एकदा रिव्ह्यू करू आणि आपण हे स्विच नक्की करू शकतो इफ रिक्वायर्ड. ठीक आहे. प्रत्येक गोष्ट काही पॉझिटिव्ह आणि काही निगेटिव्ह गोष्टींसाठी येते. आम्ही इथे कुठलाही प्रोडक्ट विकायला नाही हे सगळं करत. आम्हाला तुम्हाला याच्यातल्या प्रत्येकातल्या चांगल्या आणि वाईट गोष्टी समजावून सांगायच्या आहेत. नंतर आपण 1 to 1 कनेक्ट नक्कीच करू की कोणाला यातलं किती प्रमाणात द्यायचं, कोणाला नाही द्यायचं, कोणासाठी रेकमेंडेड आहे. सो नक्कीच आपण हे करूया मॅडम. आपण नंतर डिटेलमध्ये याबद्दल नक्की बोलू आणि पुढच्या आठवड्यात तुम्हाला प्रोडक्टबद्दल अजून आम्ही समजावूनही सांगू. येस, प्राची, दिस इज युलिक. थँक्यू. येस, वेलकम. प्राची, तुझा मेसेज होता. इट इज अ युलिप प्लॅन. येस. अजून कोणाला काही आजच्या सेशन्स बद्दल किंवा काही बोलायचं असेल तर आम्ही अवेलेबल आहोत, टीम आमची. कोणाला काही डाऊट्स असतील तरी विचारा. कोणाला काही टॉपिक सजेशन्स असतील आम्हाला प्लीज द्या. कॉन्टॅक्ट डिटेल्स मी तुम्हाला इथे मुद्दामून दाखवते. ईमेल आयडीज. कारण कधीतरी असं होतं की आम्ही जर बिझी असेल, बाबा सेशन्समध्ये असतील, नाही उचलला फोन, आमची टीम खूप तत्पर आहे. आमच्यापर्यंत नक्की तो मेसेज पोहोचवल्याची जबाबदारी घेईल आणि तुम्ही ह्या नोट डाऊन करू शकता आमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स. जसं मी मगाशी म्हटलं, हाच QR कोड स्कॅन करून जर फीडबॅक दिलात आम्हाला नक्की आवडेल. कुठलंही प्रेझेंटेशन किंवा मटेरियल आमच्याकडून हवं असेल आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा. आम्ही इथे कुठल्याही प्रकारचे गॅरंटेड रिटर्न्स इन्क्लूड करत नाही. सो डिस्क्लेमर आहे. येस. सो थँक यू सो मच फॉर पार्टिसिपेटिंग. माझ्या पूर्ण टीमला, सगळ्या पार्टिसिपंट्सना मनापासून धन्यवाद. आम्ही जो उपक्रम राबवतो त्यात तुम्ही आवर्जून येता. एक फोटो राहिलाय. मी स्क्रीन शेअर स्टॉप करते. ज्यांना पॉसिबल असेल प्लीज एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही तुमचा जर व्हिडिओ ऑन करू शकलात तर आपल्यालाही एक आठवण म्हणून प्रत्येक सेशनचं आम्ही थँक यू नाडकर्णी मॅडम. ज्यांना शक्य आहे प्लीज व्हिडिओ ऑन करा. एक आपल्या सेशनची आठवण म्हणून आपण येस माधवी मॅडम, थँक यू. आपला फोटो आपल्याला कायम संग्रही ठेवता येतील. काकू, थँक यू. ज्यांना शक्य आहे एक लास्ट रिक्वेस्ट. रंडे काका, थँक यू. आणि ज्यांनी नाही पॉसिबल आहे तरी हरकत नाही. तुमची नावं तर येणारच आहेत याच्यामध्ये. सो परत एकदा तुमच्या सगळ्यांचा मनापासून धन्यवाद. गिरीशजी, सगळ्यांनी जॉईन केलं. आम्हाला खूप बरं वाटलं आणि पुढेही काही सजेशन्स असतील आम्हाला टॉपिक रिलेटेड नक्की सांगा. कोणाचे प्रश्न असतील तर ते सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही अजून इथे आहोत. आपण हे सेशन म्हणजे आम्ही थांबून घेऊ शकतो. कोणाला काही बोलायचं असेल तर फोरम इज ओपन फॉर यू नाव. येस. येस आसावरी, थँक्यू सो मच. काहीतरी की लर्निंग्स प्रत्येक सेशनमध्ये असतात. आम्ही रोज शिकत असतो. तसे काही असतील तरी शेअर करा किंवा तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. येस, थँक्स अक्षता. आणि पूर्ण टीमसाठी खूप खूप थँक्स. तुम्ही आज पार्टिसिपेट केलं. कोणाला काही विचारायचं असेल तर आम्ही थांबतो. नक्कीच विचारायचंय SIP बद्दल आणि SWP बद्दल. येस काका, बोला. नक्कीच नाही, मी विचारीन नंतर. मला जरा लॉंग टर्म मध्ये विचारायचं. मी विचारीन. हो, आपण वेगळं कनेक्ट करून कारण मला त्याच्यात खूप छान ते SWP मध्ये जास्ती छान समजलं एक, म्हणून मग मी ते विचारीन. मी सगळ्यांना सांगू इच्छिते की त्यांची SWP चालू आहे आणि मी आणि बाबा किंवा आमची टीम सांगण्यापेक्षा काका बोलले की SWP बद्दल एक्सपिरियन्स आहे. ही इज वन ऑफ दी ओल्डेस्ट अमंग दी ओल्डेस्ट इन्व्हेस्टर्स ऑफ अस. थँक्यू काका. बोलूया आपण डिटेलमध्ये वेगळं कनेक्ट करू. चालेल. थँक्यू. येस. ओके. कोणाचे प्रश्न असतील तर घेऊ आम्ही, नाहीतर मी लॉग आउट करीन. ठीक आहे. आपण आजचं सेशन संपलंय असं डिक्लेअर करूया. तुम्हाला कोणालाही काही इथे विचारायला हेजिटेंट होत असाल तर आम्हाला वेगळं कनेक्ट करू शकता. परत एकदा मनापासून धन्यवाद. थँक्यू. बाय बाय.